Welcome and very good morning to all of you. Our next point of Commerce paper first, introduction and meaning and nature of business. It is the scope of business. व्यवसायाची व्याप्ती. Scope of business refers to breadth and business activities. Business activities are broadly classified into two categories. व्यवसायाच्या व्याप्तीचा आपण विचार केला तर व्यवसाय म्हटल्यानंतर खूप मोठी कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्याचे दोन प्रकार पडतात. फॉर एक्झाम्पल, इंडस्ट्री अँड कॉमर्स. बिझनेस ॲक्टिव्हिटीज आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू टू कॅटेगरीज. म्हणजे जे मोठे जे प्रकार आहेत त्या दोन मोठ्या प्रकारामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचे प्रकार आहेत, ते म्हणजे इंडस्ट्री अँड कॉमर्स. वाईल इंडस्ट्री इज कॉन्सर्न विथ प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या वस्तू किंवा सेवांवरती जी प्रोसेस केली जाते, प्रक्रिया केली जाते, त्या प्रक्रिया करण्याचे सगळ्या प्रकारचे उद्योगधंदे हे इंडस्ट्री या कन्सेप्टमध्ये समाविष्ट होतात. देन कॉमर्स इन्क्लूड्स ऑल ॲक्टिव्हिटीज दॅट आर नेसेसरी फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स. आत्ता एखाद्या रॉ मटेरियलवरती प्रोसेस करून त्याच्यामधून ती फिनिश्ड गुड्स समजा आपण बनवली. फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याकडे कापूस आहे, त्या कापसावरती आपण प्रक्रिया करून त्याच्यापासून समजा आपण धागा बनवला किंवा धाग्यावरती प्रक्रिया करून आपण ते कापड बनवलं, तर हे प्रक्रिया करण्याचं काम हे इंडस्ट्रीमध्ये केलं जातं. आणि तो कापूस एका ठिकाणाहून खरेदी करणं, दुसऱ्या ठिकाणी आणणं, दुसऱ्या व्यक्तीला विकणं, फॅक्टरीमध्ये विकणं, किंवा त्या कापसापासून जो धागा बनवलेला असेल तो एकाकडून खरेदी करायचा, दुसऱ्याकडे पोचवायचा, दुसऱ्या व्यक्तीला नेऊन विकायचा, तर हे काम कॉमर्समध्ये केलं जातं. म्हणजे असे ते दोन प्रकार आपल्याला म्हणता येतील. इन अदर वर्ड्स, the production aspect of business is called industry and the distribution aspect is called commerce. म्हणजे उत्पादन करण्याची प्रक्रियेला म्हटलं जातं इंडस्ट्री आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन जे केलं जातं, अलोकेशन केलं जातं, याला म्हटलं जातं कॉमर्स. ओके. आता कॉमर्स आणि इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं त्याचे कॅरेक्टर्स कुठले हे आपण बघूया. इंडस्ट्री रेफर्स टू ऑल सच बिझनेस ॲक्टिव्हिटीज कॉन्सर्न विथ प्रोडक्शन ऑर प्रोसेसिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिस. म्हणजे आपण चर्चा केली तशीच की उत्पादन करणे आणि प्रक्रिया करणे याच्या रिलेटेड असणाऱ्या ज्या ॲक्टिव्हिटीज ज्या ठिकाणी होतात त्याला म्हटलं जातं इंडस्ट्री. द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडस्ट्री आर एज फॉलोज. फर्स्ट वन, त्याचे काही प्रमुख कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्य आपण बघूया. इंडस्ट्री रेफर्स टू द प्रोडक्टिव्ह अस्पेक्ट ऑफ बिझनेस. म्हणजे कुठल्याही ठिकाणी उत्पादन करणं हा हेतू त्याच्यामध्ये व्यवसायामध्ये असतो, याला म्हटलं जातं इंडस्ट्री. It creates from utility to natural and partly processed goods. आता इथे म्हटलंय की त्यांनी इट क्रिएट्स फॉर्म युटिलिटी. आता स्पेलिंग मिस्टेक आहे इथे, फ्रॉम नसून फॉर्म असा आहे, फॉर्म. इट क्रिएट्स फॉर्म युटिलिटी. फॉर्म म्हणजेच का एखाद्या कच्च्या मालापासून पक्का माल बनवणं. फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याकडे पिकलेले आंबे असतील तर त्या आंब्यापासून आंब्याचा पल्प बनवणं आणि त्या पल्पपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवणं, म्हणजे आंबा पोळी बनवणं, आंबा वडी बनवणं, किंवा आंब्याशी रिलेटेड असणारे इतर सगळे जे पदार्थ आहेत, जाम बनवणं, ही जी प्रक्रिया ज्या ठिकाणी होते ही इंडस्ट्रीमध्ये केली जाते. म्हणजे त्या रॉ मटेरियलपासून त्याच्यावरती प्रोसेस करून फिनिश्ड गुड्स बनवले जाते. त्याला म्हटलं तर प्रोसेस्ड गुड्स, पार्टली प्रोसेस्ड गुड. म्हणजे आपण आंब्यापासून समजा जर तो मँगो पल्प बनवला त्याला म्हटलं आपण पार्टली प्रोसेस गुड्स. पण त्याच्यापासून जर समजा आपण माझा किंवा स्लाइस हे कोल्ड्रिंक बनवलं तर मात्र त्याला म्हणणार आपण फिनिश्ड गुड्स. देन इट इज कॉन्सर्न विथ द प्रोडक्शन ऑफ बोथ प्रोड्युसर अँड कंझ्युमर गुड्स. हां, आता इथे मात्र ज्यावेळी प्रोडक्शन म्हणजे उत्पादन घेतलं जातं त्यावेळी उत्पादक आणि कंझ्युमर गुड्स म्हणजे एखाद्या उत्पादकाला उत्पादन करण्यासाठी लागणारे वस्तूसुद्धा आणि एखाद्या डायरेक्ट कस्टमरला लागण्यासाठी वस्तूसुद्धा या ठिकाणी बनवल्या जातात. आत्ताच आपण एक्झाम्पल बघितलं तेच, म्हणजे आंब्यावरती प्रक्रिया करून त्याचा पल्प बनवला. तर काही ठिकाणी काही हॉटेल्समध्ये काय करतात की जेवणावरती जे हॉटेल्सवाले असतील तर तो आमरस म्हणून त्या ठिकाणी लोकांना खायला देतील, म्हणजे मँगो पल्प. आणि काही ठिकाणी जर समजा आपण बघितलं तर चितळे असेल किंवा गोकुळ असेल किंवा कृष्णा ज्या दुधावरती प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी आम्रखंड बनवण्यासाठी सुद्धा लागणारा जो आमरस आहे तो त्या शेतकऱ्याकडून सुद्धा खरेदी केला जाईल किंवा आमरस प्रोव्हाइड करणाऱ्या व्यक्तीकडून त्या ठिकाणी खरेदी केला जाऊ शकतो. म्हणजे आमरस ही गोष्ट हॉटेलमध्ये डायरेक्ट सर्व करायला सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतात किंवा त्याच्यावरती प्रोसेस करण्यासाठी सुद्धा वापरू शकतात. म्हणजे दोन्ही बाजूने आपण विचार करू शकतो. म्हणजे प्रोड्युसर पण त्या ठिकाणी प्रोडक्शनचा वापर करतोय आणि कंझ्युमर गुड्स सुद्धा या ठिकाणी येत आहेत.
देन प्रोडक्शन इज डन बाय द ॲप्लिकेशन ऑफ ह्युमन मेकॅनिकल पॉवर. मग हे प्रोडक्शन कशावरती होतं तर ह्युमन मेकॅनिकल पॉवर म्हटलेलं आहे. म्हणजे माणसांची ह्याला गरज मोठ्या प्रमाणावरती लागते. म्हणजे मशिनरी यंत्रसामुग्री गरजेची आहेच, पण ह्या इंडस्ट्री चालवण्यासाठी आपल्याला मॅन पॉवर देखील तितकीच गरजेची आहे. कारण की जर मॅन पॉवर असेल तर त्या ठिकाणी आपण वेगळ्या टेक्नॉलॉजीचा, वेगळ्या साधनांचा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो. सो ह्या पद्धतीने बिझनेसमध्ये ज्यावेळी आपण बिझनेस स्कोप म्हणजे व्याप्तीचा विचार करणं, त्याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे इंडस्ट्री आणि दुसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे कॉमर्स. So next point of this chapter it will be discussed in the next presentation. Thank you.